सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मराठा बांधवांच्याकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। बार्शीतल्या मराठा बांधवांनी एकत्र येत मनोज जरांगे पाटील यांना 11 प्रश्न विचारण्यासाठी काही बॅनरबाजी केली होती। मात्र त्याला मनोज जरांगे यांनी उत्तर न दिल्यामुळे आता मराठा बांधवांनी संताप व्यक्त केलाय। बार्शीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे मराठा बांधव आंदोलन करतायत आणि त्यांचा मनोज जरांगे यांना सवाल आहे की आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय। फडणवीस आणि अशोक चव्हाण यांना सांगतो की अजून वेळ गेलेली नाही, एकदा निर्णय झाला तर मागे हटणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। अधिवेशन बोलवा आणि आम्हाला आमदारांची भूमिका कळू दे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। सांगतो ना आता कोण चव्हाण साहेब बोललेत आता, त्यांनाही सांगतो की वेळ तुमच्या हातातून गेलेली नाही, आमचे प्रश्न निकाली काढा। तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही, एकदा वेळ गेली आणि आमचा निर्णय झाला तर या देशातला कुणी आला तरी आम्ही मागे सरकणार नाही, आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार। मग पाडायचे म्हणते तर लढायचे म्हणते, कोणत्या याच्यात ठाम राहणार? पाडायचं म्हणलं तरी आम्ही सज्ज आणि कशात बी आमची तयारी। कळू द्या ना मराठ्याला बी, कोणचा आमदार म्हणतोय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नाही पाहिजे, मग तो ओबीसीचा आमदार असेल नाही तर मराठ्याचा असेल, पडू द्या ना मराठ्यासमोर उघडा। हेच काम करा ना, दुसऱ्या कायला काड्या करायच्या, हेच काम करायचं। मग हा बोलवा आता अधिवेशन आणि पडू द्या उघडे, कळू द्या मराठी त्या दिवशी अधिवेशन लाईव्ह बघतील सगळे। कोणत्या आमदारानं ओबीसी आरक्षण हे मराठ्यांना ओबीसीतून द्यावं, कोण नाही म्हणतोय ना तो मराठ्यासमोर उघडा पडू द्या, मग तुम्हाला कचका दाखवतो आम्ही त्या टायमाला नाही म्हणणार आहोत। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी फोनवरून बातचीत केली। काही दिवसांपूर्वी सत्तार यांनी जरांगे यांची बंद दाराआड भेट घेतली होती। त्यानंतर आज जरांगे यांनी सत्तार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं कळतं। सगळे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी करा, हैदराबाद, मुंबई आणि सातारा संस्थांचं गॅझेट घ्या, शिंदे समितीचं काम सुरू ठेवा, कुणबी प्रमाणपत्रांचं वाटपही सुरू करा, अशा जरांगे यांच्या प्रमुख मागण्या आहेत। याबद्दल चर्चा झाली। त्यानुसार जरांगे यांनी सत्तार यांच्याशी फोनवरून संवाद साधत आपल्या मुद्द्यांचा आढावा घेतल्याचं कळतं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा झाल्याचं सत्तार यांनी मनोज जरांगे यांना सांगितलं आहे। सत्तार साहेब त्या दिवशी आले होते, तर त्यांनी सगळा आढावा दिला की माहिती दिली। आढावा म्हणजे माहिती दिली की मी गेलो होतो, मी चर्चा केली, शेतकऱ्यांच्या बाबतही चर्चा केली, आणखीन सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबत आम्ही चर्चा करणार आहे। 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे त्याबद्दलही चर्चा केली, कारण राज्यातल्या सगळ्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे ही भूमिका आमची आणि ती आम्ही त्यांच्याकडे बोलून दाखवली होती। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करा, तुम्ही आधी सूचना काढली त्याची अंमलबजावणी करा, गोरगरिबाचं कल्याण होईल।